नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही या ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन बघितली असेल, ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवते। आणि त्याचबरोबर ही फुगाबाई ना पफ स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवलेली। ज्या ताईंनी फुग्याची बाई आणि पाठीची बॅकनेकची डिझाईन नसेल बघितली ना, त्यांच्यासाठी मी याची लिंक आहे ना आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते। आणि मी जर द्यायची विसरले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, विचारा की बॅकनेकची डिझाईन आणि बाईची कटिंग स्टिचिंगची लिंक द्या म्हणून, म्हणजे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही म्हणजे जी कटोरी क्रॉस पट्टी कशी जोडायची ना इनविजिबल, त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ पण युजफुल ठरणार आहे। आणि ब्लाऊजची ना मी संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे। आपल्या यूट्यूब चॅनल पेजवरती गेल्या तुम्ही वर्षा फॅशनच्या, तिथे सिलाई मशीन म्हणून प्लेलिस्ट आहे, त्यावरती तुम्हाला ब्लाऊजशी रिलेटेड सर्व व्हिडिओ बघायला भेटतील। म्हणजे फुगाबाई असू द्या, पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। तर चला आता आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घालवता लगेचच सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा। आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, तुमच्या असे धागे निघत असतील ब्लाऊज पीसचे, तर तुम्हाला कशा पद्धतीने इनविजिबल स्टिचिंग करायची ना ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। इथली पण स्टिचिंग आपली इनविजिबल होणार आहे। आणि त्याचबरोबर ही जी क्रॉस पट्टी जोडतो ना आपण, ती पण स्टिचिंग इनविजिबल कशी करायची ना ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा कटोरी ब्लाऊजचा माझा ब्लाऊज आहे। तर कटोरीला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे अगोदर, आणि मग हे जे अस्तरचा आता कपडा आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने बघा इकडच्या साईडने स्टिच करून घ्यायचा आहे। आणि हा अस्तरचा कपडा खालच्या साईडने, आणि बरोबर कटोरी आपली मध्यभागी क्रॉस पट्टी मी जरा वेळ साईडला ठेवते, ठीक आहे। आणि या पद्धतीने आपल्याला हे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हा कपडा आपल्याला पकडायचा आहे बघा, खालच्या साईडने अस्तर, वरतून मेन फॅब्रिक आणि मध्यभागी कटोरी आहे। आणि हळूहळू आपल्याला ही स्टिचिंग करायची, कारण की जसा कटोरीचा आकार आहे ना तसेच आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यासाठी या पद्धतीने आपण ही जी स्टिचिंग आहे ती करून घेतली। आता बघा, जेव्हा आपण आतल्या साईडने टर्न करू तेव्हा इकडनं पण इनविजिबल स्टिचिंग होते आणि वरच्या साईडने पण इनविजिबल स्टिचिंग होते। आता त्यानंतर आपण याच्यावरती परत डबल टिप देऊन घेऊ, ठीक आहे। या पद्धतीने मी याच्यावरती परत डबल टिप देऊन घेतली। आता राहिलेले जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने। म्हणजे बघा, जी कटोरीचे साईड पॅटर्न आपण जोडला ना तो बघा आतून बाहेरून अगदी आपला फिनिशिंग सहित स्टिच झालेला आहे। आता हे अस्तर पण आपण जोडून घेतलं। आता एक्स्ट्राचं जे अस्तर असेल ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, मेन फॅब्रिक म्हणा अस्तर, ठीक आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कटोरीचा टक्स देऊन घ्यायचा आहे। त्या अगोदर मी तुम्हाला हे पॅटर्न दाखवलं कसं दिसतंय। आता अशा पद्धतीने कटोरी फोल्ड केली, फोल्ड घडीचं अंतर 1.5 इंच घ्यायचं आहे, आणि कटोरीचा टक्स जो आहे तो 2.5 इंचावरती देऊन घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने आपल्याला हा जो टक्सची स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे बघा, ठीक आहे। तुम्हाला वरतून दाखवते, या पद्धतीने आपला जो कटोरीचा टक्स आहे तो देऊन तयार झालेला आहे, ठीक आहे। आणि आतल्या साईडने पण बघा या पद्धतीने आहे। आता ही जी कटोरी आहे ना आतली ती आपल्याला कुठूनही एका साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि स्टिच करून घ्यायची आहे। तो कॉर्नर आहे तो कटोरीचा, ठीक आहे। या पद्धतीने जो टक्स दिलेला होता आपण तो एक्स्ट्राचा कपडा आपण स्टिच करून घेतला। आता त्यानंतर आपल्याला ही जी क्रॉसपट्टी आहे ना ती पण जोडून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने वरतून मेन फॅब्रिक आणि खालच्या साईडने अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा। आणि या पद्धतीने आपल्याला ही क्रॉसपट्टी आहे ती पण स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित। बघा, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि एकदम झूम करून जवळून दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना अडचणी येणार नाही। तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घ्या जर तुम्ही पहिल्यांदाच शिवत असाल तर, या पद्धतीने, ठीक आहे। आता याच्यावरती परत आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे बघा, आतल्या साईडने पण इनविजिबल स्टिचिंग झाली आणि वरच्या साईडने पण। आता मी परत याच्यावरती डबल टिप देऊन घेतलेली आहे। आता त्यानंतर कटोरीच्या खालच्या साईडने स्टिचिंग करण्याच्या अगोदर आपल्याला हा जो पार्ट आहे तो बघा अशा पद्धतीने रोल 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 करायचा, आणि ही जी क्रॉसपट्टीची खालची साईड आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। आणि त्या स्टिचिंगमध्ये आपला जो रोल केलेला कपडा आहे ना ब्लाऊजचा तो आला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची। आता परत मी इथे डबल टिप देऊन घेत आहे, तर डबल टिप देऊन घेतली आपण यावरती। आता इकडनं आपल्याला हा जो पार्ट आहे तो बाहेर काढून घ्यायचा, आणि बघा बाहेर काढल्याच्या नंतर आपली ही जी
क्रॉसपट्टी आहे ती पण इनविजिबल स्टिच झाली बॉटमच्या साईडने पण आणि आतल्या साईडने पण बघा अगदी इनविजिबल आपली स्टिचिंग आहे ती तयार झाली. आता ह्या कडेने आणि ह्या कडेने आपण ही स्टिच करूया. तर दोन्हीकडं आपण स्टिच करून घेतल्या. आता बघा अशा पद्धतीने आपली इनविजिबल स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित असं समजावून सांगितलेलं आहे. तर तुमच्या कापडाचे धागे निघत असतील ब्लाऊज पीसचे तर तुम्ही ही अशा पद्धतीने ब्लाऊज आहे तो नक्की शिवू शकता. बघा आतमधून किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपला तो स्टिच झालेला आहे. म्हणजे कुठूनही आपला जो जोडलेला पार्ट आहे तो दिसत नाही. इनविजिबल स्टिचिंग आहे ती स्टिच झालेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही जी आयडिया आहे ना ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.